मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसले. आजपासून त्यांनी अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सातारा संस्थांचा JR काढा, गॅजेटनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, यासह 10 प्रमुख मागण्या त्यांनी सरकारकडे केल्यात. मनोज जरांगेंच्या उपोषणाला सुरुवात होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. सरकारची भूमिका पारदर्शक आहे. आम्ही सकारात्मक काम करणारे लोक आहोत. आम्ही समाजांना एकमेकांसमोर आणून भांडत नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. तसेच आम्ही समाजाच्या हिताचे निर्णय घेतो, परंतु त्याचवेळी संविधान आणि न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून निर्णय घेतो, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू प्रकरणात मृतांचा आकडा आता 18वर पोहोचलाय. गेल्या 2 दिवसांपासून या प्रकरणाची राज्यभरात चर्चा असून आता या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अधिक नफा कमावण्यासाठी आरोपी योगेश वानखेडे यांनी दारूमध्ये मिथेनॉल हे घातक रसायन मिसळत असल्याचं पोलीस तपासात उघड झाले. उरळी कांचन येथील देशी दारूची भट्टी चालवणारा राधेश्याम प्रजापती याच्याकडून योगेश वानखेडे 35 लिटरचा एक कॅन 1900 रुपयांना खरेदी करत होता. त्यानंतर ही दारू पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विविध दारू गुत्त्यांवर 2700 रुपयांना विकली जात होती. मात्र दारूचे प्रमाण वाढवून अधिक नफा मिळवण्यासाठी ऑनलाईन मागवलेले मिथेनॉल त्यात मिसळले जात होते. या घातक मिश्रणामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. मध्य आशियातील तणावामुळे देशात महागाई सातत्यानं वाढतीये. पेट्रोल, डिझेल, CNG पासून ते दूध, साखरेपर्यंतचे दर वाढले असतानाच आता सोने आणि चांदीच्या दरातही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. पंतप्रधान मोदींनी वर्षभर सोनं खरेदी करू नका असं आवाहन देशवासियांना केलं होतं. या आवाहनाला देशवासियांकडून प्रतिसाद मिळालाय. देशभर सोन्याची आयात आणि विक्रीत घट झाल्याचं चित्र असून 27 मे पर्यंतच्या 15 दिवसांमध्ये सोन्याची आयात तब्बल 17% घटली आहे. सततचे उष्ण वारे, प्रचंड उकाडा आणि तापमानात होणारी वाढ यामुळे संपूर्ण देशभरात उष्णतेनं कहर केल्याचं चित्र पाहायला मिळते. त्यातच मान्सून आधी राज्यात आणि देशात सुद्धा वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास महत्त्वाचे असून हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आले. अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. उर्वरित विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी येलो अलर्ट देण्यात आलाय. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड परिसरात हवेत आर्द्रतेचं प्रमाण जास्त असल्यानं उकाड्याची झळ अधिक जाणवणार आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मध्य प्रदेशातील भाजप सरकारमध्ये मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने हालचालींना वेग आलाय. जून महिन्याच्या अखेरीस मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता आहे. काही विद्यमान मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, तर नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार आहे. आगामी फेरबदलात 5 ते 6 मंत्र्यांना डच्चू मिळू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामध्ये आदिवासी कल्याण मंत्री विजय शहा, पंचायत राज मंत्री राधा सिंग, राज्यमंत्री प्रतिमा बागडी आणि वन राज्यमंत्री दिलीप अहिरवार यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र याबाबत पक्षाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी, सातत्याने होणारे अपघात आणि रखडलेली विकास कामे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. कदमवाक वस्ती आणि उरळी कांचन परिसरातून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून प्रवास करावा लागतोय. या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. पुणे सोलापूर महामार्गावरील अर्धवट उड्डाणपूल, सेवा रस्त्यांची दुरावस्था, अतिक्रमणे, चुकीचे पार्किंग आणि रखडलेली कामे यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतायत. अनेकदा रुग्णवाहिका देखील वाहतूक कोंडीत अडकून पडतायत. यामुळे रुग्णांचे जीव धोक्यात येत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करारावरून दावे आणि प्रतिदावे करण्यात येत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हुर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाज सोडताना कोणतंही शुल्क न आकारण्याची वेळ आली आहे, असा दावा केलाय. हा दावा इराणनं फेटाळला असून अमेरिका आणि इराण यांच्यात ज्या करारावर चर्चा सुरू आहे त्यात त्याचा उल्लेख नसल्यानं इराणनं म्हटलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीतील निर्बंध जवळपास संपले आहेत. सागरी वाहतूक सामान्य झाली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जागतिक इंधन वाहतुकीच्या 20% वाहतूक या भागातून होते असं म्हटलं होतं. ट्रम्प यांच्या या दाव्यावर इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीला
पुन्हा खुली करण्याची प्रक्रिया इराणच्या अटींनुसार होईल, ज्यामध्ये जहाजांची तपासणी, निरीक्षण, सागरी सेवा आणि सुरक्षेसंदर्भातील उपाय यांचा समावेश असेल. विनाशुल्क जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सोडण्यासंदर्भात सहमती झाल्याचा ट्रम्प यांचा दावा चुकीचा असून कराराच्या मसुद्यात तसा मुद्दा नसल्याचं इराणकडून सांगण्यात आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी टिफनी ट्रम्प भारत दौऱ्यावर येत असून ती आग्र्यातील ताजमहल पाहणार आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्यात. आग्र्यामध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. टिफनी ट्रम्प शनिवारी दिल्लीत पोहोचणार आहे. त्यानंतर ती चार्टर्ड विमानानं आग्र्यातील खेरिया विमानतळावर जाईल. तिचा हा दौरा खासगी असला तरी ट्रम्प कुटुंबांशी संबंधित असल्यानं प्रशासन कोणतीही जोखीम घेण्याच्या तयारीत नाहीये. रविवारी सकाळी टिफनी ट्रम्प जगातील 7 आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहलला भेट देणार आहे. या भेटीत ती स्मारकाची वास्तुकला, नक्षीकाम आणि ऐतिहासिक महत्त्व याविषयी जाणून घेणार आहे. IPL 2026च्या क्वालिफायर 2 मध्ये गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट्सने पराभव करत फायनलमध्ये प्रवेश मिळवलाय. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातनं 5 सीझनमध्ये तब्बल तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीच्या जोरावर 6 बाद 214 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात धावांचा पाठलाग करताना कर्णधार शुभमन गिलच्या 103 धावांच्या झंझावती शतकामुळे गुजरातने हा विजय मिळवलाय. गिलच्या या शतकी खेळीने राजस्थानच्या वैभव सूर्यवंशीच्या 96 धावांच्या खेळीला फिके पाडले आणि राजस्थानच्या यंदाच्या प्रवासाचा शेवट केला. आता रविवारी होणाऱ्या महाअंतिम सामन्यात गुजरातचा सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध होणार आहे. या सामन्याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलंय. मराठी सिनेसृष्टीत देऊळ बंद 2 या सिनेमाची प्रचंड चर्चा होतीये. या सिनेमाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून आठवडाभरातच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. प्रेक्षकांकडून मिळत असलेला हा प्रतिसाद बघता सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी प्रेक्षकांना खास सरप्राईज दिले. 2028 मध्ये रिलीज झालेल्या आणि सुपरहिट ठरलेल्या मुळशी पॅटर्न या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा त्यांनी केली आहे. या बातमीमुळे प्रेक्षकांनाही आनंद झालाय. सिनेमाचं नावच आहे मुळशी पॅटर्न पार्ट 2, तुमच्या घराच्या भिंतीतल्या वाळूची गोष्ट. हा सिनेमा इतका खतरनाक असेल, इतका जबरदस्त असेल की अंगावर काटे आणि शहारे येईल, असं प्रवीण तरडे यांनी या सिनेमाची घोषणा करताना म्हटलंय. त्यामुळे चाहत्यांना आणि प्रेक्षकांना त्यांच्या आगामी मुळशी पॅटर्न 2 या सिनेमाची उत्सुकता लागली आहे.